कॅमेरा रोलिंग ॲक्शन. सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान. मी आहे प्रज्वल मोरे उर्फ फिरस्ती प्रज्वल आणि माझ्यासोबत आहे माझे सन्मित्र वस्तात रोहित कांबळे सर आणि अक्षय चव्हाण. आज आम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या फिरस्तीमध्ये जातो आहे. ही दुसरी फिरस्ती जी आहे ती ऐतिहासिक भीमाई भूमी, ती ऐतिहासिक क्रांतीभूमी महाड अशी आहे. तर या आजच्या या क्रांतीभूमी महाडच्या या फिरस्तीमध्ये तुम्हाला महाडच्या सभेमधले, महाडच्या सत्याग्रहातले ऐतिहासिक प्रसंग आणि विविध झालेल्या घटना, कोर्टाचे निकाल या संदर्भात बरीच माहिती तुम्हाला आज मी या ठिकाणी ह्या व्लॉगद्वारे सांगणार आहे. तर आता आम्ही आमची फिरस्ती सुरू करतो माझ्या घराजवळून आणि आता आम्ही निघतो आहे. बरोबर सकाळचे 7 वाजता आहेत आणि आम्ही साधारण 10 वाजेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार आहे. आमचा रूट आहे मेढा, पोलादपूर आणि महाड. चला तर मग निघूया. तर फायनली आम्ही आता मेढा क्रॉस केला आहे आणि महाबळेश्वरच्या घाटामध्ये आलो आहे. हा महाबळेश्वरच्या हद्दीमध्ये प्रवेश केला आहे. इथून पुढं पोलादपूर आणि त्यानंतर मग महाड असा आमचा हा रूट आहे. तर आता आम्ही थोड्या वेळातच पोहोचतो आहे. तुम्हाला काही महाबळेश्वरच्या हा परिसराचा नजारा दाखवतो. लाल माती आणि निसर्गाने समृद्ध असा हा परिसर आहे. तर आता चला आपण निघूयात. सातारा म्हणजेच भीमाई भूमी. याच भीमाई भूमीमध्ये बाबासाहेबांच्या आईनं म्हणजेच भीमाईनं शेवटचा श्वास घेतला. याच ठिकाणी बाबासाहेबांचं बालपण गेलं आणि याच ठिकाणी बाबासाहेबांना अस्पृश्यतेचे अनुभव आले आणि त्यातूनच बाबासाहेबांच्या मनात क्रांतीचे बीज रोवलं गेलं. आता महाबळेश्वर पार केले आणि आंबेनळी घाटाला लागलोय. इथून पुढे पोलादपूर, त्यानंतर महाड असा आमचा हा रूट आहे. वाढा कुमरोची या गावामध्ये पोटभर नाश्ता करून आम्ही पुन्हा फिरस्ती सुरू केली. जगामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी अनेक क्रांत्या झाल्या, परंतु पाण्यासाठी झालेला हा संघर्ष हा एकमेव असा महाडचा क्रांती संघर्ष होता. तर फायनली आम्ही आता पोलादपूरमध्ये पोहोचलोय. इथून साधारण 20 किलोमीटर अंतरावरती महाड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आता आम्ही महाडचं प्रस्थान करतोय. महाडमध्ये पोहोचलोय. या ऐतिहासिक अशा महाडच्या क्रांतीभूमीमध्ये आम्ही प्रवेश केलाय आणि मला समोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इथे दिसतंय आणि हे सभागृह. यानंतर आता आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करून इथे ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं, त्या 97 वर्षापूर्वीचं दहन झालं मनुस्मृतीचं, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत. त्याचबरोबर तिथलं कोर्ट जे आहे, ज्या कोर्टामध्ये हा महाडच्या संपूर्ण तळ्याची केस चालली होती, ते कोर्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर जे विरेश्वरचं जे मंदिर आहे, त्या मंदिरात सध्या अस्तित्वात आहे किंवा नाही हे बघून, ज्या मंदिरातनं दंडी पेटली गेली होती की ह्यांच्यावरती अत्याचार करा किंवा ह्यांना मारा, तर त्या काळामधलं जे विरेश्वरचं मंदिर आहे ते सुद्धा दाखवण्याचं काम मी तुम्हाला आज या ठिकाणी करणार आहे. आणि अजून ऐतिहासिक काही संदर्भ असतील आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे पलीकडं, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका.
सुप्रीम जय भीम जय संविधान. फायनली आम्ही आता महाडच्या चौदार तळेवरती आलोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना एक स्फूर्तिगीत आम्हाला स्फुरते. तर ते स्फूर्तिगीत या ठिकाणी मला तुमच्यासमोर सादर करावं असं वाटतंय. मला साथ देण्यासाठी सन्मित्र अक्षय आहे आणि रोहित सर आहेत. तर मी आता माझं गीत सादर करतोय. प्रतापसिंग बुधडेंचं ते गाणं आहे, गाणं जगभर चौदार तळ. गाणं सादर करतो. गाज जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळं, गाज जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळं, आणि बंधनातलं पाणी झालं कायमचं मोकळ माझ्या भीमाच्या मुळं. गाज जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळं, गाज जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळं. ही भूमी अशी कोकणी हिरवी हिरवी देखणी, महाराष्ट्राच्या अंगठीत शोभाते जणू हिरकणी. त्या हिरवाळी मध्ये जन्मली, त्या हिरवाळी मध्ये जन्मली भीमाची चळवळ माझ्या भीमाच्या मुळं. गाज जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळं, गाज जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळं. कोकणी महारफाकडे आले चढून डोंगरकडे, कोकणी महारफाकडे आले चढून डोंगरकडे, खळबळून बायका मुली आल्या पदर खोचून पुढे. हात उंचावून दावीत होती मनगटातलं बळ, त्या मनगटातलं बळ माझ्या भीमाच्या मुळं. गाज जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळे, गाज जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळे. सुप्रीम जय भीम जय संविधान. मी आहे प्रज्वल मोरे आणि आज ऐतिहासिक अशा महाडच्या क्रांतीभूमीमध्ये आलोय. भीमाई भूमी ते क्रांतीभूमी असा टप्पा आम्ही निश्चित केला होता आणि आता आम्ही महाडमध्ये पोहोचलो. खरं तर सुमारे 97 वर्षांपूर्वी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी पाण्यासाठी सत्याग्रह केला होता. पाण्यासाठी सत्याग्रह का करावा लागला याचं कारण असं होतं की हे जे तळ आहे त्या तळ्याचा वापर करण्यासाठी, सार्वजनिक खुलं करण्यासाठी इथल्या म्युन्सिपाल्टीनं, बोले समितीने एक प्रस्ताव मंजूर करून घेतला होता आणि हे तळ सर्वांसाठी खुलं केलं गेलं होतं. परंतु मुद्दा असा झाला की हे तळ जरी खुलं केलं गेलं असलं तरी या ठिकाणी बंदी घातली होती अस्पृश्य समाजातल्या लोकांना हे पाणी भरण्यासाठी. आणि इथं दुसरं एक तळ होतं छोटं, ज्या ठिकाणी अस्पृश्य लोक पाणी भरायची. ते पाणी अगदी पिण्यायोग्य सुद्धा नव्हतं, ते पाणी कोणीच पिऊ शकत नव्हतं. परंतु हे जे तळ आहे पाठीमागचं चौदार तळ, ह्या तळ्यावरती गाय गुरं पाणी प्यायची, अगदी मुसलमान लोक सुद्धा पाणी प्यायची. परंतु इथं हाडा माणसाच्या अस्पृश्य समाजातल्या लोकांना हे पाणी प्यायला मज्जाव केला होता, बंदी केली होती. परंतु ह्या सगळ्या बंद्या झुगारून बाबासाहेब आंबेडकरांनी इथं सत्याग्रह करण्याचा निश्चित केलं आणि सत्याग्रहाचं निश्चित केल्यानंतर 20 मार्च 1927 साली बाबासाहेब आंबेडकर महाड येथे दाखल झाले. इथं जो सरकारी बंगला आहे त्याच बंगल्यामध्ये बाबासाहेब मुक्काम ठोकून राहिले आणि हजारो लोक जमा झाली सत्याग्रह करण्यासाठी. काही लोकांनी जमाबंदीचे आदेश दाखल केले, सगळं केलं. परंतु हे सगळं झुगारून बाबासाहेब आंबेडकरांनी ही सगळी बंदी मोडून पाण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी ह्या पायऱ्या उतरून, मगाशी ज्या पायऱ्यांवरून मी गेलो त्या पायऱ्या उतरून बाबासाहेबांनी पाणी प्राशन केलं आणि त्याचं अनुकरण करून हजारो लोकांनी तिथलं पाणी पिण्याचा हक्क मिळवला. परंतु हे सगळं थांबलं नाही, कारण या ठिकाणी ह्या महाड शहरामध्ये असणारे माधवराव विरकर नावाचे त्या काळातले स्पृश्य समाजाचे नेते होते. त्यांनी हा ठराव रद्द केला म्युन्सिपाल्टीमधनं आणि रद्द केल्यामुळं पूर्ण हा सत्याग्रह अधिक तेजीनं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना करायला लागला. या ठिकाणी पाठीमागं एक वीरेश्वरचं मंदिर आहे. त्या वीरेश्वरचं मंदिरमध्ये एक गुरु होता, त्या गुरुवानं दौंडी पिटली. या अस्पृश्यांनी हे तळ पाठवलं आणि आता हे संपूर्ण ही लोक
आपापल्या घरी जात असताना ह्या वीरेश्वरच्या मंदिरात प्रवेश करून आमचं मंदिर वाटवणार आहे. त्यामुळं झालं असं की त्या काळचे जे SP होते किंवा कलेक्टर होते ते बाबासाहेबांना जाऊन भेटले, म्हटले की तुम्ही तुमच्या लोकांना आवरा. परंतु आणि बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना ताकीद दिली होती की कुणीही मंदिरात प्रवेश करणार नाही. हे सगळं असताना सुद्धा फक्त एका अफवेमुळं किंवा एका दौडीमुळं एवढा वाईट प्रकार घडला की त्या काळच्या आपल्या पूर्वजांना, अस्पृश्य समाजाच्या लोकांना अगदी लाठीकाठी आणि दगडांनी हल्ला केला, त्यांना रक्तबंबाळ केलं, त्यांच्यावरती प्राणघातक हल्ले झाले. त्यामुळं हा संघर्ष खूप पेटला. हा संघर्ष पेटल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा कोर्टात केस दाखल केली तेव्हा ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोरांना बाबासाहेबांनी 4 महिने जेलमध्ये बसवलं. 4 महिने सक्तमुद्री शिक्षा त्या काळच्या जज लोकांनी दिली. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हा बाबासाहेब आंबेडकरांनी जो विजय मिळवला होता तो आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आपण रस्त्यावरची लढाई लढत असतो परंतु कोर्टातली लढाई हरतो. बाबासाहेब एकाच वेळी हायकोर्टात प्रॅक्टिस करत होते. बाबासाहेब एकाच वेळी बहिष्कृत हितकारणी सभेत काम करत होते. बाबासाहेब आंबेडकर एकाच वेळी बहिष्कृत भारतचं सुद्धा काम करत होते. म्हणजे वर्तमानपत्र चालवणं, संघटना चालवणं, राजकीय पार्टी चालवणं, त्याचबरोबर हा सत्याग्रह करणं. त्यानंतर इथल्या स्पृश्य लोकांनी इथल्या महाडच्या कोर्टामध्ये केस दाखल केली होती. हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर ही केस सुद्धा बाबासाहेब आंबेडकर जिंकले होते. ही केस 10 वर्ष चालली. ही 10 वर्ष केस कुठे कुठे चालली? तर ही केस महाडमध्ये चालली, ठाण्यामध्ये चालली आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये, बॉम्बे हायकोर्टमध्ये चालली. हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. बाबासाहेब एकाच वेळी वेगळ्या पातळ्यांवरती लढत होते. जरी बायको आजारी असताना सुद्धा ह्या केसेस लढत होते. बाबासाहेब मुक्काम संपून राहत होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे 10 वर्ष हा लढा लढला आणि त्यानंतर जाहीरपणे उच्च न्यायालयाच्या आदेशानं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या केलेल्या सत्याग्रहामुळं हे पाणी संपूर्ण अस्पृश्य समाजासाठी खुलं झालं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी मी चौदार तळ्याची गोष्ट करतो, ज्यावेळी चौदार तळ्यावरती येतो त्यावेळी मला एक स्फूर्ती येते. ही क्रांतीची भूमी आहे. क्रांतीची प्रेरणा या ठिकाणी मिळते. याचं कारण असं की आमच्या पूर्वजांनी जो संघर्ष केला पाण्यासाठी नसून आम्ही सुद्धा माणूस आहोत हे त्यांना सांगायचं होतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की चौदार तळ्याचं पाणी पिल्यामुळं काय आम्ही अमर होणार नाही, आम्ही अमर होऊ अशाचा सुद्धा भाग नाही. परंतु आम्हाला या ठिकाणी सांगायचंय की आम्ही सुद्धा हाडा माणसाची माणसं आहोत. आम्हाला सुद्धा हे घेण्याचा, पाणी पिण्याचा हक्क आहे. हेच आम्हाला या ठिकाणी सिद्ध करायचं होतं. हे बाबासाहेब सांगतात. काही दिवसांनी 25 डिसेंबर 1927 रोजी पलीकडच्या साईडला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन सुद्धा केलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे. ते आपण तुम्हाला लोकेशन दाखवू. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी काय भाषण दिलं होतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना काय उपदेश केला होता, त्यांनी स्त्रियांनी जो उपदेश केला त्यामुळे स्त्रिया कशा प्रकारे आपल्या चळवळीमध्ये, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये जोडल्या गेल्या, हे सुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळात या ठिकाणी सांगणार आहे. आणि आणखी काही महत्वाचे ठिकाण आहे. राष्ट्रीय स्मारक आहे पलीकडं, हे राष्ट्रीय स्मारक तुम्हाला दाखवीन. त्याचबरोबर हे वीरेश्वरचं जे मंदिराचा मी उल्लेख केला, ज्या मंदिरातनं दौंडी पेटून इथल्या अस्पृश्यांवरती हल्ला केला गेला, ते वीरेश्वरचं मंदिर जर आत्ता अस्तित्वात असेल दाखवायचा प्रयत्न करेन. आणि पलीकडे ज्या कोर्टामध्ये केस होती बाबासाहेबांची, ते कोर्ट जे आहे ते सुद्धा मी दाखवायचा तुम्हाला. महाड सत्याग्रहातील शहीद पहिले दादासाहेब आणि बाबासाहेब. पहिले दादासाहेब म्हणजेच संभाजी तुकाराम गायकवाड आहेत. हे कोकणातील महार समाजाचे नेते होते. ते बाबासाहेबांना 31 वर्षांनी मोठे होते. महार सेवा संघ या संघटनेमार्फत कोकणामध्ये त्यांनी कार्य केलेले आहे. 20 मार्च 1927ला महाड सत्याग्रहानंतर जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये संभाजी गायकवाडांचा एकुलता एक मुलगा भिकाजी हा गंभीर जखमी झाला होता. मुंबईच्या KM हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याचे निधन झाले. एवढा मोठा आघात झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जोमाने आंबेडकरी चळवळीचे कार्य केले. त्यामुळे चळवळीतील लोक त्यांना दादासाहेब म्हणायचे. बाबासाहेब सुद्धा त्यांना दादासाहेब म्हणायचे. त्यांचे निधन 1948 साली झाले. माझं नाव अक्षय चव्हाण आणि आज मी प्रज्वल सर, रोहित सर यांच्यासोबत महाड या ठिकाणी आलेलो आहे. महाड या ऐतिहासिक ठिकाणी बाबासाहेबांनी केलेला सत्याग्रह आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मी एक क्रांतिगीत तुमच्यासमोर सादर करणार आहे. फाशी लागल तर लागू दे गळ्याला, फाशी लागल तर लागू दे गळ्याला, हात लावीन त्या चौदार तळ्याला, हात लावीन त्या चौदार तळ्याला. आदिवासी मी होतो गुलाम, ठोकतो कोल्ह्या कुत्र्याशी सलाम. आदिवासी मी होतो गुलाम, ठोकतो कोल्ह्या कुत्र्याशी सलाम.
दिले आव्हान लुळ्या बांगड्याना, दिले आव्हान लुळ्या बांगड्याना, हात लावीन त्या चौदार तळ्याला, हात लावीन त्या चौदार तळ्याला, फाशी लागल तर लागू दे गळ्याला, फाशी लागल तर लागू दे गळ्याला, हात लावीन त्या चौदार तळ्याला, हात लावीन त्या चौदार तळ्याला. जय भीम. भीमाईच्या भासराचा, रामजीच्या लेकराचा, पाय धुले असा भारी, जागा केव्हा. तर मी आता आलोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सुमारे 97 वर्षांपूर्वी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या महाडच्या चौदार तळ्यावरती ऐतिहासिक आता पाण्यासाठीचा सत्याग्रह केला होता. मी आता ज्या पायऱ्यांवरून आलोय त्याच पायऱ्यांवरून सुमारे 97 वर्षांपूर्वी सत्याग्रही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पायऱ्या उतरून त्या चौदार तळ्याचं पाणी त्यांनी प्राचित केलं. हा त्याच पायऱ्या आहेत. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की सुमारे 97 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. तर मुद्दा असा होता की बोले समितीनं त्या म्युन्सिपाल्टीमध्ये हे चौदार तळ जे आहे ते सर्वांसाठी सार्वजनिक केलं होतं, खुलं करावं असा प्रस्ताव ठेवला होता. परंतु या प्रस्तावाला विरोध करणारा ठराव इथले विरकर नावाच्या माधवराव विरकर नावाच्या एका व्यक्तीनं तो उडवून लावला ठराव. आणि बाबासाहेब आंबेडकरांना मग सत्याग्रहाची गुंडगा करून हा जो ठराव झाला त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी हा सत्याग्रह करावा लागला होता. मग 20 मार्चला बाबासाहेब आंबेडकर इथं आले. 19-20 मार्च असा त्यांचा मुक्काम या ठिकाणी होता. आणि तिथल्या सरकारी बंगला आहे त्या सरकारी बंगल्यामध्ये बाबासाहेब मुक्काम ठोकून राहिले होते. आणि इथं हजारोंचा समुदाय अस्पृश्य समाजाचा हा समुदाय संपूर्ण आला होता. तिथं 144चा कलम लावलं होतं, जमाबंदीचं कलम लावलं होतं. पण ते सगळं धुडकावून बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी आपला हक्क प्रस्थापित करायचा होता हे ठरवून निश्चित केलं असल्यामुळं ह्या संपूर्ण तलावाच्या काठाला सगळी लोक जमली आणि हे पाणी प्राशन केलं. पण पाणी प्राशन करण्याचं काम एवढं सोपं नव्हतं. त्यानंतर सगळ्या अडचणी खऱ्या अर्थानं सुरू झाल्या. म्हणजे त्यावेळी मी काही चांगली कृती करायला जाता त्यावेळी तिथले जे प्रस्थापित धर्म मार्तंड होते ते त्यांनी धर्माचा ठेका घेतला होता. ते म्हटले की आमच्या धर्मामध्ये तुम्ही लुडबुड करू नका किंवा आमच्या धर्मामध्ये तुम्ही हे जे हस्तक्षेप करण्याचा प्रकार करताय. परंतु मुद्दा असा होता की संपूर्ण अस्पृश्य लोक हिंदू धर्माचाच एक भाग होते, तरी सुद्धा त्यांना पाणी पिण्याचा हक्क नाकारला गेला होता. अगदी इथल्या मुस्लिमांना पाणी घेऊन दिलं जात होतं. त्या तळ्याचं पाणी गायी म्हशी पेत होत्या. परंतु आडामासाच्या अस्पृश्य समाजातल्या लोकांना म्हणजेच महार, सांबार, ढोर, मांग ह्या लोकांनाही पाणी पिण्याचा हक्क नाकारला गेला होता. आणि तो हक्क प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या तळ्यावर सत्याग्रह केला. मगाशी सरांनी सांगितलं की इथं जे वीरेश्वरचं मंदिर आहे त्या वीरेश्वरच्या मंदिरामध्ये एक गुरव होता आणि तो गुरव संपूर्ण महाडमध्ये धोंडीत चालला. हे तळ अस्पृश्यांनी बाटवलं, महारांनी बाटवलं. परंतु आता ते आमचं मंदिर बाटवायला निघाले तर ह्यांना मारा. तर त्यावेळी अस्पृश्य समाजातली लोक भोजनगृहामध्ये जेवण करून आपापल्या घरी माघारी जात होती. त्यावेळी माघारी जात असणाऱ्या त्या काळच्या आपल्या पूर्वजांना अस्पृश्यांना इथल्या स्थानिक महाडकरांनी इथल्या लोकांनी स्पृश्य लोकांनी बदलून काढलं. अगदी काठी दगडाचा मारा त्यांच्यावरती केला. ही लोक जखमी झाली आणि त्यामुळं हा संपूर्ण प्रकोप घेऊन हा जो संपूर्ण लढा आहे 10 वर्ष चालला. या महाडमध्ये आलेलो असताना मला या ठिकाणी एक गोष्ट सर्वांना आवर्जून सांगायची आहे की आपल्या तरुणांविषयीचा की आपण आपला इतिहास कधीच विसरायचा नाही. कारण जो इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. हे वाक्य नेहमी आपण आपल्या काळजावरती घेऊन ठेवायचं आणि आपला जागृतीचा विस्तव हा कधी विजू देता कामा नये हे बाबासाहेब आंबेडकरांनी वाक्य ह्या परिषदेमध्ये ह्या सत्याग्रहामध्ये सांगितलं होतं की हा जागृतीचा विस्तव तुम्ही कधी विजू देऊ नका. तो विजू देऊ द्यायचा नाही. कारण आपल्या पूर्वजांनी ह्या पाण्यासाठी इतका मोठा संघर्ष केलाय. त्यामुळं येणाऱ्या पिढ्यांनी जी जाणीव ठेवून बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञ न होता बाबासाहेबांच्या उत्तराची जाणीव ठेवून बाबासाहेबांच्या विचारांना वाटचाल करावी. कारण आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान दिलाय आणि जी लोक स्वाभिमानी असतात ती कुणासमोर झुकत नाही. त्या पारंपरिक वर्णनेने
अस्पृश्य समाजाला कोणतेही मूलभूत हक्क, सामाजिक हक्क दिले नव्हते. अज्ञान, अंधश्रद्धा, जातीभेद यावर तुमचे समाज हा खितपत पडलेल्या या जातीय विषमतेमधून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी खूप मोठा संघर्ष केला. 20 मार्च 1927 रोजी जगातील एकमेव असा संघर्ष झाला, हा सत्याग्रह झाला. नाव होतं चवदार तळ्याचा सत्याग्रह. पाणी म्हणजे मानवी मूलभूत हक्क आहे. याच हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं चवदार तळ्याला आग लावली आणि चवदार तळ्यामध्ये इथं इतिहास घडवून आणतात. आज देखील भारतभराहून अनेक अनुयायी इथं येत आहेत, चवदार तळ्याला अभिवादन करतायत. एक उत्स्फूर्तपणे इथं लोक येऊन जयभीमचा घोष करतायत. स्पर्शिले तू ओंजळीने, फुले केले पाणी चवदार तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. आता आपण चवदार तळ्याचा परिसर बघितला. ज्या तळ्याच्या पायऱ्या बाबासाहेब उतरले होते त्या पायऱ्या तुम्हाला दाखवल्या, बाबासाहेबांचं स्मारक दाखवलं. यानंतर आपण जाऊयात आता ऐतिहासिक अशा क्रांतीस्तंभावरती. ज्या क्रांतीस्तंभावरती 97 वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीत दहन केलं होतं, त्यांच्या सहकार्याने दहन केलं होतं. तो क्रांतीस्तंभ तुम्हाला दाखवतो आता. चला. भीमाई भूमी सातारा ते क्रांतीभूमी महाड या फिरस्तीचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. फिरस्तीचा दुसरा भाग तुम्हाला लवकरच आपल्या फिरस्ती प्रज्वल या चॅनलवर पाहायला मिळेल. तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना सप्रेम जय भीम. धन्यवाद. क्रांती